नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालं आहे आणि आपला सिग्नल हा लाल कलरचा आहे. जर लाल कलरचा सिग्नल असेल तर तिथं सर्वांनी थांबलं पाहिजे. पण आपल्या समोरच्या गाड्या बघा पुढं जाण्याचा प्रयत्न करतायत आणि ट्रॅफिक जाम अजून वाढवतायत. तर अशा ठिकाणी काय करायला पाहिजे? झेब्रा क्रॉसिंगच्या पाठीमागेच सर्वांनी थोडा वेळ थांबलं ना मित्रांनो, तर ट्रॅफिक जाम आहे तो क्लिअर होऊन जातो आणि ज्याचा सिग्नल असेल तो पुढं जाईल. जेणेकरून लवकर ट्रॅफिक कोंडी निघेल आणि आपण सर्वांचाच वेळ आपण वाचवू शकतो. पण हे निर्णय आपण सर्वांनी घ्यायला पाहिजेत. आता आपला सिग्नल लाल कलरचा आहे, तर आपण पुढं नाही जाणार. जर लाल सिग्नल लागलेला असेल, तर तिथं आपल्याला थांबायचं आहे. आता आपला हिरवा सिग्नल झाला आहे. आपल्याला ग्रीन सिग्नल भेटल्यास आपण पुढं जाण्याचा प्रयत्न करतो आहोत. का तर कोणच थांबत नाही आहे. मी थोडंसं थांबलो होतो जोपर्यंत माझा सिग्नल आहे तोपर्यंत आणि नंतर मी देखील थांबलो नाही आहे. मी देखील पुढं गेलो. आता हेच जर हायवावाले भाऊ जर थांबले असते, तर ट्रॅफिक जाम हे ऑटोमॅटिक निघालं असतं. पण हायवावाले भाऊ देखील पुढं आले आणि अशा सिच्युएशनमध्ये काय होतं मित्रांनो माहिती आहे का? ट्रॅफिक जाम अजून वाढतो आणि आपण सर्वांचाच अजून वेळ जास्त जातो. तर वेळ जास्त न घालवता सर्वांनीच जर समजूतदारपणा दाखवला थोडासा, तर त्या ठिकाणी वाहतूक कोंडी देखील होणार नाही आणि आपला वेळ देखील आपण वाचवू शकू. तर इथं तसंच झालं. आता मी देखील थोडंसं माझी देखील इथं चूक झाली आहे. मी देखील कसं होतं मित्रांनो, आपण देखील आता हा फक्त आणि कॅमेराला दिसतो वरती सिग्नल आहे, पण ड्रायव्हरला दिसत नाही. का तर कॅमेरा हा वर लावलेला आहे आणि मला तो सिग्नल रेड झालेला दिसला असता, तर मग मी पाठीमागेच थांबलो असतो. पण तो सिग्नल मला दिसला नाही. तर आणि किती वेळ थांबणार मित्रांनो? एक सिग्नल ऑलरेडी मी घालवला होता माझा, मी थांबलो होतो. पण कोणच थांबायला तयार नसेल, तर तशा सिच्युएशनमध्ये आपण पुढं जाण्याचा प्रयत्न करतो. मग ज्याला जशी जागा भेटेल, ज्याची जशी स्किल असेल, तसा तो पुढं जाण्याचा प्रयत्न करतो. आता आमचं ड्रायव्हिंग कसं असतं मित्रांनो, आम्ही एकदम कट टू कट गाड्या काढण्याचा प्रयत्न करतो मग. पण तसं कधी करायचं नाही आहे, जेणेकरून ट्रॅफिक अजून जाम होतं. आता इथं पाहिलं असेल, मी देखील अडकलोच असतो, इथं अडकणारच होतो. म्हणून माझा प्रयत्न असा होता, की मला पण पुढं जायचं आणि त्याच प्रयत्नामध्ये आपण सर्वजणच अडकले जातो. तर शेवटी मला खाली गाडीच्या उतरायला लागलं आणि सांगायला लागलं, की "तुम्ही थांबा, या गाड्या जाऊ द्या." बोला गाडी जाणार नाही मागं घ्या ट्रॅफिकच्या मुलीनातून मागं घ्या घ्या मागं. बसणारच नाहीत गाड्या घ्या इथं. मागं बघतो. माग काय गाड्या येऊन बसल्या ना आता. हे थांबलं असतं सगळे गेले असते. सिग्नलला मी थांबलो होतो पाठीमागे. तर लोकांना थांबायचंच नाही, आपण तर केव्हा थांबणार आहे? चीज बता मेरे को सबने रॉन्ग साइड क्यों डाल के रखी है? इधर 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 ये रुकता ना, अपन सिग्नल के लिए रुके थे, ये रुका नहीं है. माग कुठं बसणार आहे? थांबते भाऊ जरा, थांबते. तर नंतर पाहिलं असेल की सर्वांचाच प्रयत्न असं होतो की आपल्याला गाडी काढून घ्यायची आहे आणि सर्वजण तसा प्रयत्न देखील करतात. उलटा सुलटा डालते गाडी, ये रुक जाता ना तो सब रुक जाता था. क्या हो गया? क्या हो गया? पहले वो हैवी हो गई नहीं है। क्या बोल रहा है फिर अपने मेंटर से? मुझे पता लग रहा है मुझे दिन भर क्या वर्क करते हैं और अभी देखिए उसके 4 वर्क कर रहे हैं मतलब 3 में हम 3 थे और एक आम्ही सर्वजणच तिथं अडकलो गेलो होतो. तर त्याच्यासाठी आम्ही उतरलो नंतर मी आणि इथं उतरून मी सांगितलं की तुम्ही थांबा दादा. तर त्यांना सांगितलं. तर तिथं देखील तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे लोक लेफ्ट साईडनी गाड्या पुढे घेत आहेत. जर चौकामध्ये गाड्या अडकलेल्या असतील, तर तुम्ही डाव्या साईडनी पुढं जाण्याचा प्रयत्न कराल, तर अजून जास्त अडकले जाल. का? तर तो चौक आहे आणि चारी बाजूनं अशा प्रकारे जर प्रयत्न झाला, तर तिथं ट्रॅफिक जाम होणंच आहे. वाहतूक कोंडी होणंच होणं आहे. तर त्याच्यासाठी सर्वांनीच बघा यांचं त्या हायवेवाल्या दादांचा दुसरा सिग्नल गेला आहे. त्यांनी जर तिथं थांबले असते, तर ते या सिग्नलमध्ये ऑटोमॅटिक पुढं निघून गेले असते. पण ते तसं न करता त्यांनी देखील पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि ते देखील अडकलेत. मी देखील अडकलोय आणि माझ्यामुळे अजून दुसऱ्या गाड्या देखील अडकल्यात. म्हणजे एक दुसऱ्यामुळे सर्वजण आपण अडकले जातो. तर याचा देखील विचार केला पाहिजे.
आता या ठिकाणी मी खाली उतरलो गाडीच्या आणि गाडीच्या खाली उतरून नंतर मी तिथं सांगितलं की तुम्ही थांबा म्हणून. जर गाड्या या गेल्या तरच गाड्या पुढे जातील, नाहीतर सर्वच जण अडकले जाऊ आपण. तर हेच सांगण्याचा मी प्रयत्न केला आणि ते ऐकलं देखील. पण ते PMT वाले भाऊ बघा कसे पलीकडल्या साईडनी लेफ्ट साईडनी म्हणजे किती मोठी गाडी आहे आणि जर त्या गाडीमुळे फक्त ड्रायव्हर पुढे गेला म्हणून गाडी पुढे जाणार नाही आहे, हा देखील विचार केला पाहिजे. आपण काय करतो की आपली जागा, आपली सीट पुढं गेली म्हणजे आपण आता पुढे निघून जाऊ हा विचार करतो आणि सर्वच जण अडकले जातात. आता ही बघा ना PMTनं किती अडवला रोड आणि त्याच्यामुळे हे चौकातली पूर्ण वाहतूक अडकली गेली आहे. तर या गोष्टी टाळायच्या असतात मित्रांनो. या गोष्टी जर टाळल्या तर वाहतूक कोंडी कधीच होणार नाही आहे. 2 गोष्टी असतात. एक आपली बाजू सोडायची नाही. आपल्या बाजूमध्येच आपण गाडी चालवायची आणि दुसरी जर समजा सिग्नल लागलेले असतील तर सिग्नल फॉलो करा मित्रांनो.